सकाळी 5 वाजता गजर वाजतो आणि डोळे उघडायच्या आधीच मनात यादी सुरू होते. मुलाचा डबा, नवऱ्याचा नाश्ता, सासूबाईंची औषधे, संध्याकाळी पाहुणे येणार आहेत, भाजी आणायची आहे. थांबा, दूध संपलंय का? अजून अंथरुणातून उठायचंही नाहीये आणि आधीच मन दमलेलं असतं. मग उठता, स्वयंपाकघरात जाता, तिथे काल रात्रीची भांडी तशीच असतात. ओट्यावर मसाल्यांचे डबे इकडे तिकडे विखुरलेले. फ्रीज उघडता काय आहे ते आठवत नाही. घड्याळाकडे नजर जाते. आधीच 7 वाजलेत. मग सुरू होतो तो धावपळीचा दिवस. स्वयंपाक, घर आवरणे, मुलांना शाळेत सोडणे, परत येऊन घर आवरणे, दुपारचं जेवण, कुणाचा फोन, शेजारणीचं काम, संध्याकाळचा चहा, पाहुण्यांचा आवरणे, रात्रीचा स्वयंपाक. आणि रात्री 11ला जेव्हा अंथरुणावर पडता तेव्हा शरीर म्हणतं आता नाही, पण मन म्हणतं अजून हे राहिलं ते राहिलं. आणि सगळ्यात दुखावणारी गोष्ट म्हणजे दिवसभर इतकं करूनही कुणी विचारत नाही आज तू कशी आहेस. हे फक्त तुमचं नाही, भारतातल्या कोट्यावधी महिलांची हीच कहाणी आहे. मग प्रश्न येतो, इतकं करूनही वेळ का कमी पडतो, थकवा का जात नाही आणि स्वतःसाठी वेळ कधी मिळणार? आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वयंपाकघर स्मार्ट कसं ठेवायचं, दिवसाचा वेळ कसा वापरायचा आणि हे सगळं करताना स्वतःला कसं जपायचं, एकत्र, प्रॅक्टिकली आणि स्टेप बाय स्टेप. कारण तुम्हाला नवीन माहिती नको, तुम्हाला एक नवीन सिस्टम हवी आहे. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा. माझ्या या चॅनलवर मी बोलते ती प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी आणि तुमच्या आयुष्यासाठी. कारण घर सांभाळणाऱ्या बाईची कोणतीही गोष्ट छोटी नसते आणि ती कधीच एकट्याने सोडवायची नसते. आत्ता जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर खालचं सबस्क्राईब बटन आत्ताच दाबा. इथे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या रोजच्या जगण्याला थोडा सोपा, थोडा हलका करण्यासाठी असतो आणि हे मिस करायला तुम्हाला परवडणार नाही. तर आज आपण बोलणार आहोत 7 अशा प्रॅक्टिकल गोष्टींबद्दल ज्या तुम्ही उद्यापासूनच सुरू करू शकता. स्वयंपाकघर ऑर्गनाईज करणे आणि वेळाचं नियोजन, या 2 गोष्टी जेव्हा जमतात तेव्हा घर सांभाळणं ओझं न वाटता एक आनंददायी रुटीन बनतं. चला सुरुवात करूया. टिप 1, एक वस्तू एक जागा. सांगा बरं, किती वेळा असं झालंय की हळद शोधताना संपूर्ण ओटा उलथापालथ केलाय? मिठाचा डबा आहे कुठे म्हणून 5 मिनिटे गेलीत? झाकण हरवलंय म्हणून रागाने दुसऱ्याच भांड्याचं झाकण लावलंय? आणि हे सगळं तेव्हा होतं जेव्हा घाई असते, डबा व्हायचा असतो, मुलं मागे लागलेली असतात त्याच वेळी. हे होण्याचं कारण एकच आहे, स्वयंपाकघरात कुठल्याच वस्तूला ठराविक जागा नाही. आज संध्याकाळी फक्त 1 तास काढा. स्वयंपाकघरातल्या प्रत्येक वस्तूला एक ठराविक जागा द्या. मसाल्यांचे डबे एकत्र, डाळी आणि धान्य एकत्र, भांडी उंचीनुसार रांगेत. आणि रोज लागणाऱ्या वस्तू, तेल, मीठ, हळद, तिखट नेहमी हाताच्या जवळ ठेवा. एकदा ही व्यवस्था लावली की ते कुठे ठेवलंय हा प्रश्नच संपतो. घरातल्या कुणालाही काही हवं असेल तर ते स्वतः घेऊ शकतात. तुम्हाला प्रत्येक वेळी उठायला नको. आणि हे मेंटेन करायला एकच गोष्ट करा, आठवड्यातून एकदा फक्त 15 मिनिटे किचन रिसेट करा. इकडे तिकडे गेलेल्या वस्तू परत जागेवर ठेवा. ओटा साफ करा. फ्रीज एकदा नजरेने बघा. हे 15 मिनिटे वाचवतात पुढचे कितीतरी तास. आणि मनाला जो शांतपणा मिळतो तो वेगळाच असतो. टिप 2, वीकली मील प्लॅनिंग. आठवडाभराचं जेवण आधीच ठरवा. सांगा, रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी येणारा प्रश्न कोणता असतो? आज काय करू? आणि मग तो प्रश्न सुटेपर्यंत फ्रीज 3दा उघडतो. डोळे उघडेपर्यंत मन थकतं आणि शेवटी घाईत काहीतरी बनवलं जातं. मुलाला डबा द्यायचा असतो. नवरा विचारतो आज काय आहे? आणि आपण म्हणतो बघू, काहीतरी करते.
हे रोज होतं कारण प्लॅन नसतो. उपाय खूप सोपा आहे. रविवारी रात्री फक्त 15 मिनिटे बसा आणि पुढच्या आठवड्याचं जेवण आधीच ठरवा. सोमवारी डाळ भात, मंगळवारी चपाती भाजी, बुधवारी खिचडी असं लिहून ठेवा. त्यानुसार ग्रोसरी लिस्ट तयार करा आणि एकदाच बाजार करा. यामुळे काय होतं, रोजचा आज काय करू हा प्रश्न संपतो. वेळ वाचतो, कारण काय बनवायचं ते आधीच ठरलेलं असतं. अन्नाची नासाडी कमी होते, कारण काय लागणार हे माहीत असतं. आणि ग्रोसरी बाजार एकदाच होतो, दर 2 दिवसांनी नाही. हे एखाद्या मोठ्या कंपनीसारखं आहे. प्लॅन असेल तर काम स्मूथ होतं, प्लॅन नसेल तर रोज गडबड. टिप 3, रात्रीची 10 मिनिटाची तयारी. उद्याचा स्वयंपाक आजच हाफ करा. हे एक असं सिक्रेट आहे जे मला जेव्हा कळलं तेव्हा माझ्या सकाळा खरोखरच बदलून गेल्या. रात्री सगळे झोपले की किती वेळा असं होतं, तुम्ही एकट्याच जागत असता, उद्याची काळजी करत. उद्या सकाळी डबा काय करू, भाजी आहे का, दूध आणायचं आहे का, हे विचार करतच झोप येते. हे थांबायचं असेल तर रात्री झोपण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे स्वयंपाकघरात घालवा. उद्याची भाजी चिरून ठेवा, डाळ किंवा तांदूळ भिजवा, ओटा स्वच्छ करा. डब्यात काय द्यायचे ते मनात ठरवा. बस एवढंच. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा स्वयंपाकघरात जाता, चिरलेली भाजी बघून मन प्रसन्न होतं. भिजवलेली डाळ बघून अरे निम्मं काम झालंय असं वाटतं. स्वयंपाक लवकर होतो, डबा वेळेत होतो, मुलं शाळेत वेळेत जातात आणि तुमची सकाळ थोडी शांत होते. हे करायला काही मोठा बदल नाही, फक्त एक छोटी सवय. पण ही एक सवय तुमची रोजची सकाळ बदलून टाकते. टिप 4, मॉर्निंग अँकर. सकाळचा पहिला अर्धा तास फक्त तुमचा एक प्रश्न विचारते. सकाळी उठल्यावर तुमची पहिली गोष्ट काय असते? बहुतेकींचं उत्तर असेल फोन बघणे. व्हॉट्सॲपचे मेसेजेस, फेसबुकवर कुणाचं काय चाललंय, बातम्या, आणि मग 5 मिनिटातच कुणाची पोस्ट बघून मन जड होतं. कुणाच्या घराचे फोटो बघून आपलं घर असं का नाही असा विचार येतो. कुणाचा मेसेज वाचून काळजी वाटते आणि दिवस सुरू व्हायच्या आधीच मन थकतं. हे बदला. सकाळचा पहिला अर्धा तास फक्त तुमचा असेल, हे आजपासूनच ठरवा. या वेळात फोन नाही, बातम्या नाही, व्हॉट्सॲप नाही. फक्त एक ग्लास कोमट पाणी प्या, 5 मिनिटे शांत बसा आणि मनात आजच्या दिवसाची आखणी करा. आज काय महत्त्वाचं आहे, कुठलं काम आधी करायचं, काय टाळता येईल हे शांतपणे विचार करा. हा अर्धा तास तुम्हाला दिवसभर एक वेगळीच ऊर्जा देतो. त्या दिवशी तुम्ही जास्त शांत असता, जास्त फोकस्ड असता आणि लहान लहान गोष्टींवर जेवढी चिडचिड होते ती कमी होते. दिवस तुम्ही चालवता, दिवस तुम्हाला नाही. टिप 5, टॉप 3 नियम. दिवसातली 3 महत्त्वाची कामे आधीच ठरवा. रात्री झोपताना किती वेळा वाटतं, इतका दिवस घालवला पण नक्की काय केलं? हे तेव्हा होतं जेव्हा आपण दिवसभर धावत असतो, पण महत्त्वाची कामे मागेच राहतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ जातो. कुणाचा फोन आला, शेजारमी आल्या गप्पा मारायला, व्हॉट्सॲपवर काहीतरी व्हायरल आलं आणि मग रात्री 8 वाजता वाटतं की अरे ते महत्त्वाचं काम तर झालंच नाही. यावर उपाय आहे टॉप 3 नियम. रोज सकाळी स्वतःला एकच प्रश्न विचारा. आज या दिवसात 3 सगळ्यात महत्त्वाची कामे कोणती? ती एका छोट्या कागदावर किंवा फोनमध्ये लिहा आणि दिवसभरात ती 3 कामे आधी पूर्ण करा, बाकी सगळं नंतर. फक्त 3च का? कारण एका दिवसात 10 महत्त्वाची कामे होत नाहीत आणि 3 झाली की मन हलकं होतं. रात्री झोपताना आज काहीच केलं नाही हे फीलिंग येत नाही. आज मी हे 3 गोष्टी केल्या हे समाधान मिळतं. आणि हे समाधान किती महत्त्वाचं आहे
हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. टिप 6. टाईम ब्लॉक्स. कामांना वेळ द्या. कामे वेळेत होतात. 7:30 ते 8:30. घरातली कामे कधीही केली तरी चालतात असं वाटतं. आणि हेच सगळ्यात मोठी चूक आहे. जेव्हा कामाला वेळ नसतो तेव्हा काम कधीच संपत नाही. स्वयंपाक सुरू होतो, मध्येच फोन वाजतो, मध्येच दार वाजतं, मध्येच मुलाला काहीतरी हवं असतं. आणि तासभर स्वयंपाकघरात घालवल्यावरही जेवण अर्धवट असतं. हे बदलायचं असेल तर कामांना वेळ द्या. स्वयंपाक सकाळी 7 ते 8. घर आवरणं 9 ते 9:30. कपडे 9:30 ते 10. मुलांचा अभ्यास संध्याकाळी 5 ते 7. त्या वेळात फक्त तेच काम. फोन नाही, TV नाही, दुसरं काहीच नाही. आणि हे करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक कामानंतर 10-15 मिनिटांचा ब्रेक घ्या. हा ब्रेक म्हणजे आळस नाही, हा रिचार्ज आहे. तुम्ही मशीन नाही, माणूस आहात. आणि माणसाला थांबणं, श्वास घेणं, जगणं हे सगळं लागतं. टाईम ब्लॉक्स वापरायला सुरुवात केली की एक गोष्ट लगेच जाणवते. कामे वेळेत संपतात, मन शांत राहतं आणि दिवसाच्या शेवटी थकवा थोडा कमी वाटतो. टिप 7. स्वतःसाठी वेळ. नो गिल्ट झोन. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते आणि ही ऐकताना खूप जणींना आतून खूप जड वाटतं. तुम्ही घरात सगळ्यांसाठी वेळ काढता. नवऱ्यासाठी, मुलांसाठी, सासूसासऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी, शेजाऱ्यांसाठी. पण स्वतःसाठी? त्याचं उत्तर बहुतेकींकडे नसतं. आणि जेव्हा कधी स्वतःसाठी थोडा वेळ घेतला, एखादी मालिका बघायला बसलात, पुस्तक वाचायला घेतलं किंवा नुसत्याच शांत बसलात, तर मनात एक आवाज येतो. हे काय करतेस? बाकी काम पडलंय, सगळे बघतायत. हे गिल्ट. हे सगळ्यात जड ओझं आहे जे एक बाई रोज वाहते. आणि हे ओझं कुणी दिलं? कुणी एकट्याने नाही, समाजांस्कारानं. आणि कुठेतरी आपण स्वतःनेही स्वतःवर लादलं. आजपासून हे बदला. दिवसातून फक्त 30 ते 45 मिनिटे स्वतःसाठी ठेवा. तुम्हाला काय आवडतं ते करा. गाणी ऐका, व्यायाम करा, मैत्रिणीशी मनमोकळं बोला, एकट्याने चहा प्या, पुस्तक वाचा, बागेत जा किंवा नुसत्याच शांत बसा. ही लक्झरी नाही, ही गरज आहे. थकलेली, चिडलेली, रिकाम्या मनाची आई ती घरासाठी, मुलांसाठी कधीच पूर्णपणे चांगली असत नाही.